मूळ गाव आणि सध्या राहत असलेलं शहर अशा दोन्ही ठिकाणी नावं असलेले मतदार शोधून त्यांचं केवळ एकाच ठिकाणी नाव ठेवण्याची यंत्रणा निवडणूक आयोगानं विकसित केलेली आहे का? ईव्हीएमच्या बाबतीमध्ये प्रश्न आहे की जर्मनी, अमेरिकेसारख्या देशामध्ये ईव्हीएमवर मतदान होत नाही, मग भारतात हा आग्रह का आहे आणि बॅलेट पेपरवर का मतदान होत नाही? त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो मगाशी पात्रुडकरांनी विचारलेलाच होता. आधारला मतदार यादी जोडता येणं शक्य आहे का? आणि उमेदवार आणि पक्ष यांच्या संबंधातले काही प्रश्न आहेत की उमेदवारांच्या बेहिशोबी खर्चावर नियंत्रण ठेवता येणं शक्य आहे का? आणि मला वाटतं हा प्रश्न आपल्या संबंधातला आहे का राज्य निवडणूक आयोगाच्या संबंधातला हे आपल्याला बघायला पाहिजे की 2015 ते 16 पर्यंत मान्यता रद्द केलेल्या पक्षांची यादी आहे साईटवर, पण 16 पासून 21 पर्यंत मान्यता रद्द झालेल्या पक्षांची यादी नाहीये. तर त्या दृष्टीनं आपल्याला काही माहिती देता येणं शक्य आहे का? हे प्रश्न सरांच्यासाठी आहेत. त्याच्या अनुषंगाने आणि आता झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने समारोपाचं निवेदन त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार सर, आणखीन एक प्रश्न महत्वाचे होते, ते फक्त लगेच सांगू का? या संदर्भातच होते सरांसाठी. ठीक आहे, सांगा. म्हणजे निवडणूक आयोगाने आधी जाहीर केलं होतं की ज्या उमेदवारांवरती गुन्हे दाखल आहेत तर तिथल्या मतदारसंघात त्यांची यादी सार्वजनिक ठिकाणी लावावी, असं एक आयोगाची सूचना होती. या संदर्भात कुठे कारवाई चालू आहे का किंवा करणार का, हा एक पहिला प्रश्न. आणि दुसरं, सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्देश होते की ज्या उमेदवारांची मालमत्ता 5 वर्षात दुप्पट झाले तर त्या संदर्भात त्यांनी पण काही निर्देश दिले होते की त्या संदर्भात तपासणी करावी. तर त्या संदर्भात काही कारवाई झाली का? हे 2 प्रश्न होते. खरं म्हणजे हा जो कार्यक्रम आहे तो मुळात झाडाझडतीचा कार्यक्रम नाहीये. आणि मला एक आश्वासक सूर या बैठकीत दिसला की जिथे आपण कोलॅबरेटिव्ह मूड म्हणतो तसा मला याच्यामध्ये थोडासा आश्वासक सूर गवसलाय. जसं मी मागच्या यांनी डॉक्टर पवारांनी उल्लेख केला की शासनामध्ये सगळे विजडम अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आहे, हे मुळात कन्सेप्ट बरोबर नाही. आणि म्हणून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जेव्हा आम्ही काम करतो त्यावेळेला सगळ्या कल्पना किंवा सगळ्या गोष्टी केवळ आपणच ऑर्गनाईज करू शकतो हे पण म्हणणं बरोबर नाही, हे आम्ही प्रथम मान्य केलं. आणि त्या अनुषंगाने मग आम्ही विचार केला की आपल्याला एक मार्गदर्शन करण्यासाठी एखादी एक बॉडी असावी की जे सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करतात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात आणि सल्लामसलतीसाठी ते उपलब्ध आहेत आपल्याला. आणि म्हणून आम्ही एक थिंक टँक तयार केली. आणि त्या थिंक टँकमध्ये सुद्धा मीडियाचे पण काही लोक आहेत, आपल्यापैकी लेखक आहेत, विचारवंत आहेत, सिने क्षेत्रातले आहेत, किंवा ग्रामीण भागामध्ये काम करणारे NGOs आहेत, वंचित समाजामध्ये काम करणाऱ्या संस्था आहेत. अशा जवळजवळ 80 ते 90 याच्यामध्ये आम्ही एकत्र केलेले आहेत. आणि यांच्याशी सुद्धा छोट्या छोट्या ग्रुपमध्ये आम्ही स्वतंत्र अशा बैठका करून विचारमंथन करून तो सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि कंटिन्युइंग बेसिसवर आम्ही त्यांना फीडबॅक देत आहोत की आम्ही तुमच्या सूचना ज्या आल्या त्याच्यावर आतापर्यंत आपण काय केलं. असा हा दुहेरी संवाद आमच्यामध्ये चालू आहे. मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की अनेक सूचना त्यांनी त्या बैठकीमध्ये केल्या, त्या इंटरॅक्शनमध्ये केल्या, त्या इम्प्लिमेंट करताना त्यांनी स्वतःहून त्यात मदत सुद्धा केली. म्हणजे केवळ सूचना देऊन थांबल्या नाहीत, तर त्यांना याच्यामध्ये काय मदत आपल्याला करता येईल ते सुद्धा विचार त्यांनी केला. आणि ते कोलॅबरेशन एक मॉडेल आमच्या पुढे एक चांगलं उभं आहे. दुसरा जो हा परिसंवादाचा जो मूळ कॉन्टेक्स्ट होता की निवडणुका आला तेव्हाच फक्त निवडणूक आयोग लोकांच्या पुढे येतो आणि इतर वेळेला तो हायबर्नेशनमध्ये जातो, अशा प्रकारचे कोणीतरी टर्मिनॉलॉजी वापरली. मला वाटतं ती बऱ्याच अंशी खरी आहे. म्हणून निवडणूक आयोगाने फक्त निवडणूक म्हणजे इम्प्लिमेंटेशन किंवा मतदार याद्या याच्या मर्यादित न राहता त्याच्या पलीकडे थोडा विचार केला पाहिजे आणि लोकांच्या पुढे पोहोचले पाहिजेत. आणि म्हणून या 2 निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला
अशा प्रकारचे काही कार्यक्रम करणं आवश्यक आहे. आणि आपण त्या कार्यक्रमाचं आयोजनाचं निमित्त करून हा एक कल्पना सुचली होती की लोकशाही गप्पा आपण सिरीज अशी तयार करू की ज्याच्यामध्ये आपण जसं मीडियाशी बोलतो तसं विद्यार्थ्यांशी बोलू, पुन्हा किंवा जे वंचित समाज आहे त्यांच्याशी बोलू, किंवा अनेक घटकांशी या चर्चामध्ये आपण सहभागी करू. हा एक प्रवास आहे आणि ह्या प्रवासामध्ये सगळ्यांना आपण बरोबर घेऊन काय चांगलं करता येईल त्यांच्या मदतीनं हा एक शोधण्याचा प्रयत्न करू, अशा पद्धतीचे त्याच्यामागची एक भूमिका आहे. तर या मंथनातून जे काही चांगल्या गोष्टी ह्या 5-6 महिन्यामध्ये झाल्यात त्याच्याबद्दल सुद्धा मी एक थोडीशी माहिती आपल्याला मी देतो की जेव्हा विद्यापीठांशी आम्ही कोलॅबरेशनची विचार केला त्यावेळेला ताईंनी सांगितलेला मुद्दा प्रकर्षाने मी सांगतो की ह्याचा काहीतरी अभ्यास, रिसर्च बेस काहीतरी केला पाहिजे की नागरी भागातले लोक मतदान का करत नाहीत, का उदासीन आहेत, किंवा जसं आपण सांगितलं की 21% 18 ते 24 या गटामध्ये, 18 ते 29 गटामधले जे युवक आहेत पॉप्युलेशनमध्ये, सेन्ससमध्ये, त्यापैकी फक्त 13% फक्त मतदार यादीमध्ये का रिफ्लेक्ट होत आहेत, जे हे सगळे बाहेर का आहे त्या प्रवाहाच्या. तेव्हा अशा प्रकारचे थोडासा रिसर्च ओरिएंटेशनचं सुद्धा आमचे विद्यापीठांच्या बरोबर प्रयत्न चालू आहेत, मुंबई विद्यापीठात सुद्धा प्रयत्न चालू आहेत. दुसरा आम्ही विचार केला की जसा शाळेमध्ये, मला वाटतं प्रसन्नने हा मुद्दा सांगितलं की शाळेमध्ये आणि कॉलेजेसमध्ये जेव्हा हे मतदार झालेले आहेत नुकतेच किंवा होऊ पाहत आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा आपल्याला काही कार्यक्रम केले पाहिजेत. आणि म्हणून हा निवडणूक आयोगानं जे सांगितलेलं आहे की प्रत्येक शाळे आणि कॉलेजेसमध्ये निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करावेत. परंतु निवडणूक साक्षरता मंडळ म्हणजे निवडणुकीपुरते ते ठेवू नयेत, तर त्याच्या पलीकडे जाऊन ते एक डेमोक्रेसी क्लब व्हावेत. आणि त्या डेमोक्रेसी क्लबच्या माध्यमातून मुलांसाठी खेळांच्या माध्यमातून किंवा काही परिसंवादाच्या माध्यमातून किंवा डिबेट स्पर्धाच्या माध्यमातून किंवा चित्रकला स्पर्धा किंवा इतर अनेक गोष्टींच्या माध्यमातून या मुलांना ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून घ्यावं या प्रवाहामध्ये. तर तोही प्रयत्न आम्ही विद्यापीठ आणि कॉलेजच्या मदतीने आम्ही करत आहोत. पण त्या अनुषंगाने सूचना विद्यापीठामध्ये, पुणे विद्यापीठाने त्यावेळेला आम्हाला चर्चेमध्ये दिली होती की आपण याच्यामध्ये एक छोटासा ऍक्टिव्हिटी बेस्ड असे काही क्रेडिट प्रोसेस आपण याच्यामध्ये समाविष्ट करू शकतो मुलांसाठी, की लोकशाही आणि निवडणुका याच्यामधले काही करंट इश्यूज आहेत, परंतु त्याची फॉर्मल एक्झामिनेशन घेण्यापेक्षा त्यांना काही ऍक्टिव्हिटीज आपण देऊया कम्युनिटी बेस्ड, आणि त्या ऍक्टिव्हिटीजच्या त्यांनी जे काम केलेलं आहे ते इव्हॅल्युएट करण्यासाठी त्याच्या मदतीने त्यांचं इव्हॅल्युएशन करावं. आणि हे इंटरडिसिप्लिनरी हे कोर्स असावेत की कुठल्याही विद्यार्थ्याला हे आर्ट्स, कॉमर्स आणि कुठल्याही याचं बंधन असता कामा नये आणि त्याला ते क्रेडिट कोर्स उपलब्ध करून द्यावे. म्हणजे कालच मला VC पुणे यांनी सांगितलं की कालच्या अकॅडमिक काउन्सिलमध्ये त्यांनी हा कोर्स क्रेडिटचा मंजूर केलेला आहे. आणि परवा जेव्हा मी मागच्या आठवड्यामध्ये नागपूर आणि अमरावतीमध्ये दौऱ्यावर होतो त्यावेळेला तिथल्या विद्यापीठांशी जेव्हा चर्चा केल्या तेव्हा त्यांनी सुद्धा ही संकल्पना उचलून धरली की आपण या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो, त्यांना आपण याच्यामध्ये प्रवाहात आणू शकतो. तर तोही प्रयत्न आमचा या माध्यमातून चालू आहे. दुसरे अनेक माध्यमात अशी आहेत की जिथे आपण खुले प्लॅटफॉर्म्स निर्माण करू शकू, जसं स्त्रियांसाठी प्लॅटफॉर्म निर्माण करण्यासाठी गरज आहे. म्हणून जसं भोंडला हा आपण एक स्पर्धा आयोजित केली होती की आम्हाला शंका वाटत होती की किती लोकांना भोंडला माहिती आहे आणि किती लोक याच्यामध्ये सहभागी होतील, किती स्त्रिया. परंतु त्यांनी त्याची गीतं तयार केली, त्यांनी म्हणजे अशी पारंपरिक म्हटलेली नाहीत, त्यांनी स्वतः तयार केलेली भोंडला गीतं त्यांनी म्हटली आणि त्याचे ते पोस्ट करून आम्हाला असे जवळजवळ 200-250 एंट्रीज आम्हाला प्राप्त झाले. मला वाटतं जेव्हा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो तेव्हा तो सकारात्मक त्यांचा एक दृष्टिकोन असतो, याचा आम्हाला खूप, त्यामुळे वी आर एनकरेज. आणि त्याच भावनेत आज आपल्याकडं आम्ही पाहत आहोत की तुम्ही आमचे मेंटर आहात, आपण एक कोलॅबरेशन करून कसं पुढे जायचं याचा मार्ग करू, ही या परिसंवादाच्या मागची भूमिका आहे. अनेक गोष्टी याच्या चर्चेमध्ये सुरुवातीला आल्या की काही याच्यामध्ये त्रुटी आहेत की जे आपली ॲप्स असतील म्हणा किंवा जे वेबसाईट असतील कदाचित ते कमी ॲट्रॅक्टिव्ह असतील किंवा त्याच्यामध्ये क्लिष्टता असेल. मला वाटतं ह्या गोष्टीसुद्धा आम्ही
एकत्र करून निवडणूक आयोगाशी सुद्धा आम्ही चर्चा करू की याच्यामध्ये ह्या सुधारणा करण्याची गरज आहे. तर ते सुद्धा आम्ही याच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत घेत असतो. परंतु आजच्या बैठकीचं एक महत्वाचं एक चांगलं फलित असं मला जाणवतं की याच्यामधल्या ज्या सूचना आहेत ह्या सूचना वेगवेगळ्या स्तरावरच्या आलेल्या आहेत. जी केवळ पॉलिसी मेकिंग जिथे लेजिस्लेशनचा संबंध आहे अशा पण चांगल्या आलेल्या आहेत की जसं की निवडणुकीमध्ये जेव्हा जे तुमचं काउंटिंग होतं त्यावेळेला रॅन्डम पद्धतीने ते जर मतदान यंत्र आणलं आणि ते उघडलं तर कुठल्या भागात नाही आलेलं आहे किंवा त्या लोकांना एक्सपोज कसं आपण टाळू शकू अशा पद्धतीच्या काही सूचना आल्या आहेत. मला त्या फार महत्त्वाच्या सूचना आहेत. त्याचप्रमाणे काही सूचना अशा होत्या की जसं आधार लिंक बद्दलच्या काही बेसिकली इलेक्ट्रल रिफॉर्मचा मोठा विषय आहे. तिसरा विषय आहे की ऑनलाईन रिमोट वोटिंग याच्याबद्दलच्या सूचना आलेल्या आहेत. मला वाटतं हे सगळे विषय हे फार महत्त्वाचे आहेत. परंतु याची जी निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे ती इलेक्शन कमिशन याच्या अधीनस्थ आहे. आम्ही त्याच्यामध्ये फार जे खाली आहे. परंतु या माध्यमातून जे समोर आलेले जे विषय आहेत ते आम्ही निवडणूक आयोगाला निश्चितपणे कळवू. त्यामागचे त्याची मीमांसा काय आहे, त्याची भूमिका काय आहे ह्या सुधारणांची ती सुद्धा आम्ही त्यांना निश्चितपणे कम्युनिकेट करू. परंतु हे विचारमंथन खाली होत आहे याची जाणीव जरी आपण निर्माण करू शकलो तर मला वाटतं दॅट इज ऑल्सो गुड पुश आणि त्या दृष्टीने सुद्धा आपले कॉन्ट्रीब्युशन ठरेल असं मला स्वतःला वाटतं. आता काही स्पेसिफिक जे काही प्रश्न आहेत की जिथे दुबार मतदानात तर याच्यामध्ये सुद्धा जे गावामध्ये पण त्याचं नाव आहे, इथं पण नाव आहे. परंतु जेव्हा नवीन नोंदणी होईल इथून पुढे त्यावेळेला त्या नावामध्ये सिमिलॅरिटी आली किंवा त्याच्या फोटोमध्ये सिमिलॅरिटी आली तर सिस्टम विल थ्रो अ पॉपअप विंडो की हे डुप्लिकेट नाव आहे, ह्याची नोंद ऑलरेडी झालेली आहे. अशा प्रकारच्या सुधारणा आता सुद्धा इलेक्शन कमिशन आता करत आहे. त्यामुळे इथून पुढे म्हणजे अशा प्रकारचं सॉफ्टवेअर जे ॲप्लिकेशन तयार केलेलं आहे इलेक्शन कमिशनने त्याची मध्यंतरी चाचणी सगळ्या राज्यामध्ये झाली आणि त्या चाचणीच्या माध्यमातून त्या ॲप्लिकेशनचं किती एफिकसी आहे हे सुद्धा इलेक्शन कमिशनचा तो स्टडी नुकताच पूर्ण झाला. मला वाटतं काही दिवसामध्ये हे जेव्हा ॲप्लिकेशन लागू होईल की जिथं फोटोवरून सुद्धा त्याचे सिस्टम सांगू शकेल की हा सिमिलर आहे तर त्याची ॲक्युरसी फार मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे हे जेव्हा ॲप्लिकेशन लागू होईल त्यावेळेला नवीन नाव नोंदवायची जेव्हा कोणी प्रयत्न करेल त्यावेळेला सिस्टम विल फ्लॅग की हा ऑलरेडी एक्झिस्ट आहे किंवा हे रन केलं तर सिस्टम विल गिव्ह द की डुप्लिकेट मतदार कोण आहे आणि मग जेव्हा डुप्लिकेट मतदार ती यादी जर सिस्टम ज्यावेळेला आम्हाला देईल त्यावेळेला डेफिनेटली पुन्हा आपण त्याच्यामध्ये शुद्धीकरण करण्यासाठी एक मोठं पाऊल पुढे असेल असं मला वाटतं. दुसरं ईव्हीएम बद्दल सुद्धा काही याच मीटिंगमध्ये नव्हे अनेक मीटिंगमध्ये मला आलं होते की ईव्हीएम वापरण्याचा हा निर्णय इलेक्शन कमिशनने घेतलेला आहे, त्यांच्या स्तरावरचा हा निर्णय आहे. परंतु त्याच्याबद्दलचे जे गैरसमज आहेत त्याच्याबद्दल सुद्धा इलेक्शन कमिशनने वेळोवेळी त्याबद्दल क्लॅरिफिकेशन दिलेले आहे की आपल्याला सगळ्याला माहिती असेल की 1997 रोजी इलेक्शन कमिशननीच एक ओपन कॉम्पिटिशन जे ओपन चॅलेंज दिला होता की कोणी ते हॅक करून दाखवावं, त्याच्यामध्ये बदल करून दाखवावे, पण असं कोणी करू शकलं नाही. दुसरी गोष्ट जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये याच्याबद्दल स्पेसिफिकेशन टेक्निकल स्पेसिफिकेशन याच्याबद्दल चॅलेंज निर्माण झाला त्यावेळेला सुद्धा ही टेक्निकल स्पेसिफिकेशन सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा कसोटीवर उतरलेली आहे. तिसरी गोष्ट जेव्हा ईव्हीएम मशीन्स ॲक्च्युली इम्प्लिमेंट करतो त्याच्या अगोदर आपण मॉक इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये घेतो, त्याच्यामध्ये सर्व पॉलिटिकल पार्टीचे एजंट्स असतात, त्यांना प्रत्यक्ष मतदान करायला आपण लावतो आणि त्यांनी केलेलं प्रत्यक्ष मतदान आणि त्याचे ॲक्च्युली आउटकम हे सुद्धा मॅच करतो, त्याशिवाय आपण तर पुढे जात नाही. आणि असं कुठलंही उदाहरण नाही की इनपुट्स आणि आउटपुटमध्ये कुठे व्हेरियन्स आलेला आहे. मला वाटतं ही त्याच्यावरती जे कॉन्फिडन्स आहे त्या मशीनवरचा ते ह्या टेक्निकल गोष्टीच आहे.
त्याचं जे कोडिंग आहे ते एकदाच कोडिंग करता येतं, दुसऱ्यांदा कोडिंग त्याच्यामध्ये करता येत नाही. आणि हा स्टँडअलोन मशीन आहे, त्याला इंटरनेट कुठल्याही प्रकारचं कनेक्टिव्हिटी देता येत नाही. त्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खरं म्हणजे एक चांगली गोष्ट म्हणून लोकशाहीमधली आपण खरं म्हणजे याचा उल्लेख करायला हवा की हे बॅलेटपेक्षा आपण इलेक्ट्रॉनिक ह्याच्यावर वळालो, त्याच्यामध्ये अनेक त्याची विश्वासार्हता मात्र कुठेही याच्यामध्ये तडा गेलेला नाही. त्यामुळे कोणीतरी गैरसमज करून घेतला की इथे बटन दाबलं की तिकडे जातं, अशा प्रकारचं खरं म्हणजे त्याला कुठलाही आधार नाही. तिसरी गोष्ट आता तुम्ही सांगितली की गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये, आणि निवडणूक आयोगाचं हे एक महत्वाचं पाऊल आहे की लोकांना, जसं मला वाटतं साहिल त्यांच्यामध्ये बोलले की लोकांना मतदान करण्याचं काही फार जागृती करण्याचं कारण नाही, कारण त्यांना ते माहिती आहे, ते सजग आहेत लोक मतदानाच्या प्रक्रियेशी. परंतु त्याच्याबद्दलची जी माहिती आहे की त्यांना कोणाला मतदान करायचं निर्णय घेण्यापूर्वीची ती जी सगळी माहिती आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून हे गुन्हेगारीचं जे पार्श्वभूमी आहे प्रत्येक उमेदवाराची, ती डिक्लेअर करण्यासाठीचे सुद्धा आता सुप्रीम कोर्टानेच आदेश दिलेले आहेत निवडणूक आयोगाला की जेव्हा एखादा पॉलिटिकल पक्ष, राजकीय पक्ष एखाद्या मतदार उमेदवार जेव्हा डिक्लेअर करतो, निश्चित करतो, त्याच्या 48 तासाच्या आत त्यांना म्हणजे तुमच्या प्रिंट मीडियामध्ये आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्याच्यावर झालेले सगळे गुन्हे प्रसिद्ध करणे हे बंधनकारक केलेलं आहे. दुसरी गोष्ट, इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेट्स आहेत त्याला सुद्धा निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये 3 स्टेजला ही सगळी माहिती प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया याच्यामध्ये देणं बंधनकारक केलेलं आहे. आणि हे जर केलं नाही तर ते निदर्शनास आणण्यासाठी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला सांगितलं की त्यांच्यावर मग कंटेम्प्ट पिटिशन इनिशिएट होऊ शकतात. त्यामुळे मला वाटतं गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये आयोगाने सुद्धा आणि कोर्टच्या इंटरव्हेन्शनचं सुद्धा त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी होत आहेत. आणि याची माहिती सुद्धा आपल्याला ॲफिडेव्हिटच्या अनुषंगाने असेल, वेबसाईटवर असेल, पॉलिटिकल पार्टीच्या वेबसाईटवर देण्यासाठी बंधन केलेलं आहे. त्याच पद्धतीनं जेव्हा मतदान ॲक्च्युली होतं त्यावेळेला मतदान कक्षाच्या बाहेर जे माहिती कक्ष असतो आपल्या प्रत्येक बूथच्या तिथे सुद्धा ती उपलब्ध करून देण्याची सोय करावी, अशा प्रकारचे आदेश आहेत. जे आता जिथे निवडणुका चालू राहतील तिथे हे सगळं आता इम्प्लिमेंट होईल. मला वाटतं इलेक्शन कमिशनने सुद्धा याच्यामध्ये म्हणजे खूप इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. जे पॉलिटिकल पार्टीच्या मान्यता रद्द झालेल्या आहेत, जिथे ॲफिडेव्हिटमध्ये इश्यूज असतील किंवा ज्यांनी ब्रीच ऑफ म्हणजे ज्या गुन्ह्यासाठी त्यांना त्यांची मान्यता रद्द होऊ शकते अशा पद्धतीचे, किंवा त्यांनी त्याचे खर्चच दिलेले नाही आहेत, मदतीच्या बाहेर दिलेले आहेत, अशा पद्धतीची सुद्धा यादी प्रसिद्ध होते. मला वाटतं तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की एकाच वर्षाची आहे त्याच्या पुढची नाही, मी तपासून घेतो मला एक्झॅक्टली जर त्याच्यामध्ये काही डिफिशियन्सी असेल तर, आणि त्याच्यावर आपण हे करू. पण मला एक समारोपामध्ये 2 गोष्टी फक्त जाता सांगायचे की अनेक प्रयत्न या 2 म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये होत असतात. जसं विद्यार्थ्यांसाठी आपण करतो आहोत तिथे सुद्धा खूप काही इनिशिएटिव्ह होतात. जसं प्रसन्नाने सांगितलं की एका जिथं 1-2च वोटर्स आहेत तिथं सुद्धा ते सगळे डोक्यावर घेऊन कठीण परिस्थितीतनं ही यंत्रणा जाऊन तिथे मतदान प्रक्रिया पूर्ण पाडते. तसंच आपल्याला माहिती असेल की गडचिरोलीमध्ये जेव्हा फायरिंग झालं होतं की जेव्हा ते मतदान झाल्यानंतर ती पार्टी आणत होती त्यावेळेला फायरिंग झालं नक्षलवाद्यांनी आणि त्याच्यामध्ये अनेक लोक जखमी झाली. परंतु त्यांनी त्या पेट्या सुरक्षितपणे त्या जिथे आपल्याला हे कलेक्शन सेंटर होते तिथे आणल्या जखमी अवस्थेत सुद्धा. आणि मला वाटतं ती कमिटमेंट एक एनकरेजिंग आणि म्हणजे महत्वाची मला वाटते. आणि त्याच्यामध्ये सुद्धा नागराज मंजुळे यांनी सुद्धा कबूल केलेलं आहे की त्याची एक शॉर्ट डॉक्युमेंटरी फिल्म्स ते बनवत आहेत की हा इन्सिडेंट रिक्रिएट करून, की तीच आपल्याला प्रेरणा देते की या डेडिकेटेड म्हणजे डेडिकेशनने ही सगळी यंत्रणा काम करते. मला वाटतं हे
कोलॅबरेटिव्ह अप्रोचनीच आपल्याला पुढं जायला पाहिजे. आणि म्हणून जरी याला कुठलंही बातमी मूल्य नसेल, रूढ प्रचलित ह्याच्यामध्ये, तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये बातमीमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण क्रिएटिव्ह असलं पाहिजे. अशा खूप चांगल्या सूचना तुम्ही मला दिल्या आहेत की आपला कंटेंट क्रिएटिव्ह कसा करता येईल किंवा हे बातमीमूल्य कसं आपल्याला प्रोजेक्ट करता येईल. मला वाटतं वी लर्न फ्रॉम यू. आणि तुमच्या ज्या सूचना तुम्ही दिल्या त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही निश्चितपणे काहीतरी कॉन्क्रीटपणे प्लॅन ऑफ ॲक्शन, जसं प्रसन्नाने सांगितलं की यू शुड हॅव सम कॉन्क्रीट प्लॅन ऑफ ॲक्शन, त्या सूचनातून आल्यात आणि आम्ही आपल्याला त्या कम्युनिकेट करू. म्हणजे ते आम्ही काळजी घेऊ, कारण आम्ही तुम्हाला थिंक टँकसारखं, जसं आपण हा ग्रुप करतो तसा हा मीडियामधला हा थिंक टँकच आम्ही तुम्हाला समजतो. तुमचं मार्गदर्शन आम्हाला महत्त्वाचं आहे आणि वी आर ओपन टू दॅट. म्हणजे तुम्ही आमची झाडाझडती घेतली, अनकम्फर्टेबल प्रश्न विचारले, म्हणून कुठलाही आमचा जो ब्लॉक आहे तो आम्ही ठेवलेला नाही. आम्ही वी आर ओपन टू दोज. आणि याच हेतूने आपले कम्युनिकेशन इथून पुढे चालू ठेवूया. आणि अशाच माध्यमातून, जसं आजच्या कार्यक्रमात लोकशाही आणि माध्यमांची भूमिका असे कार्यक्रम घेतले, तसेच वेगळ्या थीमॅटिक एरियामधनं सुद्धा आपण एक पुन्हा एकत्र येऊ अशा प्रकारचा एक आशावाद व्यक्त करतो. आणि माझे हे 2 शब्द समारोपाचे तुम्ही पूर्ण करतो. धन्यवाद.